आता इथे मध्ये बायको कुठून आली? जुन्या वस्तूंवर ना, मग आता 15 वर्ष जुनी झाली ना. ओ माय गॉड, येस येस, असं आहे का? म्हणजे काय बोलणार. यू आय एम सॉरी. लिसन टू मी. आलो मी नंबर प्लेट बदली करण्यासाठी. तोडगा नवरा बायकोमध्ये जी भांडण होतात त्याचा काय तोडगा आहे? तोडगा काहीच नाही, स्वभाव आहेत माणसाचे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा. हाताची 5 बोटं सारखी नसतात, तसे प्रत्येक माणसाचे स्वभाव सारखे नसतात. यू आय एम सॉरी. लिसन टू मी. लुक ॲट मी. आय एम सॉरी. आय सेड सॉरी टू यू. काल जे आपण केलंय ना, म्हणजे काल आपण बायकोवरती चिडलो, सख्या स्वतःच्या बायकोवरती चिडलो, त्याच्यासाठी तिची माफी मागितलेली आहे. माफी मागण्याची पद्धत कशी होती माहिती नाही, लक्षात आलेली आहे असं म्हणायला लागेल. माफी मागण्याची पद्धत कशी असो, पण माफी मागितलेली आहे. चूक लक्षात आली म्हणजे याचा अर्थ. माफी मागण्याची पद्धत कशी होती, पण माफी मागितलेली आहे. म्हणजेच आपली चूक लक्षात आलेली आहे स्वतःची. ते बोलायचं असं नसतं. वाटतंय. ते बोलायचं नसतं. त्याशिवाय माफी मागितली नसती ना. माफी मागितली. चूक लक्षात आली म्हणून मागितली ना. काल जाहीरपणे बोललो त्याप्रमाणे माफी मागितली. त्यापेक्षा बोलताना विचार करा. विषय क्लोज. त्यापेक्षा बोलताना विचार करा, म्हणजे माफी मागायची वेळच येणार नाही. आणि तुला मी आता ब्रंच साठी घेऊन चाललोय. फॉर व्हॉट? ब्रंच. लंच अँड ब्रेकफास्ट. ब्रंच. कारण तू सकाळी आमच्यासाठी काहीच नाही केलं. आज माझी सुट्टी होती, संडे. हा मग चला, दुपारची वाजलेले आहेत 11:30. चला ईश्वरी, चलो. गोइंग फॉर ब्रंच. तर मंडळी, आपण आता आलेलो आहे शारदा शॉपीमध्ये. इकडे आहे ना खूप चांगले पनवेलमधले गिफ्ट्स मिळतात, पण या ठिकाणी जी फोटोग्राफी आहे ना ती पूर्णपणे प्रोहिबिटेड आहे. सो झालं, पॅक करून ठेवलं होतं ना. हां, आपलंच आहे ना, हे महत्त्वाचं. त्यांची स्क्वेअरवाली होती. हां, ओके, ठीक आहे. आता काय अजून पेंडिंग राहिलंय? हां, उसाचा रस कुठे मिळाला तर मला चालेल. उसाचा रस? हां, पण आता मिळेल वाटत नाही तर घरी जाऊन चहा. साधा उत्तप्पा, व्हेज सँडविच, सगळे प्रकार. दाबेली, मैसूर आहे ना, मैसूर साधा डोसा. असणारच, क्वालिटी पण जपले आणि मस्त. दाबेली खाऊन बघा. ना. आता मी एकटं संपायचं. हां, मी नाही संपवणार आहे. हे बदललं बा पार्टी लगेच. आत्ता ज्या ठिकाणी आम्ही हॉटेलला स्नॅक्स खाल्लाय ना, ते हॉटेल नसून एक म्युझियम आहे ना. हॉटेल नाही, म्युझियम आहे. त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत, त्याच्यावरची नंतर बोलू. आपल्या समोर आहे हॉटेल कामधेनू फूड्स. स्नॅक्स असं नाही खाल्लेलं, आपलं ब्रंच झालंय. ब्रंच झालंय. हां, बरोबर. टिका नाही घेतलं चटणी? टिका
आणि हे बघ बायको, जरी माझ्या गोष्टी काही जुन्या झाल्या ना, गाडी असू दे काही असू दे, मी त्यांच्यावरती तितकंच प्रेम करतो, तितकीच माया करतो, तितकीच जपणूक करतो. इकडे बघ, मला डोळ्यात डोळे घालून बोल, समजलं? काय घाबरत नाही मग? घाबरायचा प्रश्नच नाही. माझ्या ज्या गोष्टी आहेत मी तुला सांगितलंय की जुन्या आहेत, टाकावं असतील कशाही असतील, पण मी त्यांच्यावरती आजही तितकंच प्रेम करतो. 15-15, 20-20 वर्ष. 100%. बायकोवर पण? आता इथे मध्ये बायको कुठून आली? जुन्या वस्तूंवर ना. मग आता 15 वर्ष जुनी झाली ना. ओ माय गॉड, येस असं आहे का? म्हणजे काय बोलणार, म्हणजे कुठून कुठे स्वतःवरून स्वर्ग गाठतात बायका. 15 वर्ष ज्या जुन्या, आता माझी गाडीला आता खूप वर्ष झाली, 12-13 वर्ष झाली. तिची HSRP नंबर प्लेट बदलायची, म्हणून मी तिला म्हटलं की जुन्या गोष्टींवर मी प्रेम करतो, त्यांची काळजी घेतो. तर लगेच असं डोक्यामध्ये आलं, मग बायको पण जुनी झाली का? मग बायको जरी जुनी झाली असेल तरी पण तिच्यावरती तेवढंच प्रेम करतो, हे मला म्हणायचं आहे. समजलं तुला? जाऊ मग मी, येऊ मी. सावकाश जा, लवकर या. ओके. आलो मी नंबर प्लेट बदली करण्यासाठी. तर या ठिकाणी आहे आणि मला बोलले गाडी थोडी बाहेर उभी कर, कारण आतमध्ये फुल गर्दी आहे. त्याच्यामुळे म्हटलं बाहेर थांबलो. मोजून 5 मिनटामध्ये नंबर प्लेट चेंज आहे. प्लीज टेक नोट. अजिबात वेळ लागत नाही, सध्या गर्दी नाही आहे, त्यामुळे पटापट नंबर लावा. मंडळी, नेहमीप्रमाणे आपण आलेलो आहे आपल्या भाजी मार्केटला, कारण आज शनिवार रविवारी या बाजूला फारच गर्दी असते, त्याच्यासाठी आपण आलो आहे. चलो काहीतरी भाजी घेऊया, कारण पाऊस पण खूप जोरात सुरू आहे. बैगन 80 वाला 60 रुपये. इकडे वांगी आहे भरपूर. काय घ्यायचं मोठा प्रश्न पडलाय. भेंडी कसं आहे? 60 रुपये किलो. अर्धा किलो कर ना, अर्धा किलो. हे दादा लिंबू कसं आहे? लिंबू 20ला 6, 20ला 5. 20ला 5. आणि आलं कसं आहे? 30ला पाव, 50ला अर्धा. 30ला पाव. आला द्या मला. 10 आहे, 10 का आहे का? 10 हां हां 10-20 रुपये नाही, पाव किलो 30 रुपये. पाव किलो डायरेक्ट येईल काय? अर्धा पाव द्याल काय? लिंबू पण घेतोय. या बाजूला टोमॅटो घ्यायला येतो. ए दादा, टमाटर कसं आहे? 30ला किलो. हां वांगी कसं आहे? वांगी धुतोय तो. हां गवार कशी आहे? 60 का आधा. माठ वगैरे तर सगळी भाजी संपून गेली, त्याच्यामुळे एवढीच फक्त पालेभाजी काय भेटली नाही आपल्याला आज. हो, नीट बस. बघा, पालेभाजी काहीच नाही. सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी कुठली असेल ना, तर खुल्लं मार्केट जे आता तुम्ही बघितलं की ओपन मार्केट ही सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी आहे असं मला वाटतं. कारण इथे जितकी माणसं असतात, पैशाचे व्यवहार होतात. आणि मार्केटमधून आपण आता टाटा बाय बाय करतोय, घरी जाऊन भेटूया. मुंबईमध्ये माणसाचं आयुष्य सिग्नलमध्ये कसं अडकलेलं असतं बघा. काय म्हणताय? काहीतरी ॲब्सेंट वाटतंय आजच्या ब्लॉगमध्ये. मला पण वाटतंय, कारण
आपण बघितलं आहे की जो काही दिवसभराचा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये मी थोडासा रूड बिहेव केला आहे, मला वाटतं आहे मनापासून. तर बायको तर काळजी करते, खूप काळजी करते. आता आज उपास असल्यामुळे मग तिने साबुदाण्याचे वडे केले, पण माझं कसं आहे, माझं पोटच भरत नाही किती खाल्लं तरी. त्याच्यामुळे मग ड्रायफ्रूट आहेत. आणि इतकी काळजी जे माणूस आपलं करतं त्याला आपण इतकं बोलायचं हे योग्य नाही, पटलं नाही, मनाला रुचलं नाही. पण तरी पण आहे ना, लाईफ आहे, कधी ना कधी होणार. ओके, तर सॉरी अँड थँक्यू फॉर दिस अँड सॉरी फॉर दॅट. सवय झाली आम्हाला आता. सवय मोडा, चुकीच्या गोष्टींची सवय मग काय करू, उलट मोडा. बोलू, उठसूट, ते पण रुचत नाही. उलट नका बोलू, मग ते पण रुचत नाही, तेच सांगते. याच्यावरचा तोडगा काहीच नाहीये. अशी या काय घालू? काय तोडगा आहे याच्यावरचा सांग. गप्प साहेब, एका नवरा बायकोमध्ये जी भांडणं होतात, गप्प बसणं हाच तोडगा आहे. नवरा बायकोमध्ये जी भांडणं होतात त्याचा काय तोडगा आहे? तोडगा काहीच नाही, स्वभाव आहेत माणसाचे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा. हाताची 5 बोटं सारखी नसतात, तसे प्रत्येक माणसाचे स्वभाव सारखे नसतात. म्हणजे त्याच्यातून ज्या कुरबुरी होतात त्याच्यासाठी काय सोल्युशन आहे? सोल्युशन काही नाही, कोणीतरी एकाने तरी गप्प बसणे, तरच तो वाद थांबणार आहे. म्हणजे आरेला कार्य करत आपला चॅनल आहे नोकरीवाला युट्यूबर, याच्यातून आपण काय काय प्रूव्ह काय करतोय खरं म्हणशील तर? प्रूव्ह काय, लाईफ आपलं काय, लाईफ म्हणजे कधीतरी आपलं जे भांडण होतं ते आपण अपफ्रंटली शो ऑन करतो, अपफ्रंटली दाखवतो जसं आहे. कधीतरीच होतं ना, हां, रोज नाही ना होत. कधीतरी भांडण होतं, कधीतरी कुरबुर होते. पण कधीतरी जी काळजी आहे नवऱ्याची त्या अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसते काय. सो थँक्यू. मी ब्लॉग एंड करतोय कारण मला पुढचं काही काम आहे, तुला पण काम आहेत ना. हो, मग काय इथेच बसून राहायचंय. नाही, वाजले 8:30 तर मी हा ब्लॉग एंड करतोय आता इथे. आणि तुला चतुर्थीच्या शुभेच्छा. तुझ्यामुळे मी उपास करतो, सुरू केला आहे, कधी करतो कधी नाही करत. सो थँक्यू व्हेरी मच अँड सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. थँक्यू.